हे गाईज, आता आम्ही सगळे चाललो आहोत नदीवर मासे पकडायला. तर हे बघा किती जण आहेत आम्ही, 1 2 3 4 5 जण आणि मी 6वा, असे 6 जण आम्ही मासे पकडायला जात आहोत. तर मंदार आपलं हे दाखव, झिलं दाखव, झिलं. हे बघा हे झिलं आहे. ह्याच्यानं आम्ही ह्याच्यानं आपण काय करणार, ह्याच्याने आपण चिंगल्या पकडणार. हे तुम्ही कधी बघितलं नसाल, हे फक्त आमच्या शिरवली गावामध्येच मिळतं. ते काय बोलतात त्याला, ते फिशिंग रॉड नाही. आणि आमचे गावठी फिशिंग रॉड, गावठी फिशिंग रॉड दाखव आपले. हे बघा हे गावठी फिशिंग रॉड, हे असे असतात. हे असे म्हशीच्या काठीचे असतात. हे बघा, आणि ह्यांचा हे पिस मोराची पिस, आणि ही पिस मोराची पिस. ह्या गलाची मी एक तुम्हाला ही सांगेन, जर गांडीत गल घुसला तर ऑपरेशन केल्याशिवाय निघत नाही बाई. ही त्याची एक मोठी ख्याती आहे या गलांची. आणि हा आपला गल बनवणारा त्याचं काय शूटर, आणि हा आपला गल पकडणारा शूटर. आणि बघा हा बघा कसा घरी संडास असून सुद्धा उघड्यावर हागाय जाते. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, तुम्ही त्याचं जरा मला उत्तर द्या की तुम्ही तुमच्या घरी संडास आहे की नाही. मग तुम्ही अशी बालडी घेऊन कुठे जातात? नदीवर हागायची मजा वेगळी असते, हे तुम्हाला नाही समजणार. हे गावची मजा आहे ती नदीवर ते कैसा लगा मेरा मजाक? जरा चिंपाट तुम्ही दाखवता का? मग हे तुम्ही हागायला चाललायत, मग तुम्ही हे पाणी पण घेऊन नाही जात, कारण नदीवरचं पाणी वापरणार आम्ही. नदीवर चाललोय की धरण आहेत. हा, ते आम्ही. आणि याचा पुढचा ब्लॉग आपण आता पुढे भेटल्यावर पुढे मासे पकडताना दाखवू. कारण आता धरणावर चाललो आहोत, तर आमचा धरणावर जायचा रस्ता तुम्हाला दाखवतो. बघा आम्ही कसे, हे बघा आमचं जंगल एकदम पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार झालेलं आहे. सो हे बघा बिंदावरनं पोरं उड्या मारून जात आहेत. तो आता आम्ही इथे पोचलो आहोत चिंगल्या पकडायला. तुम्ही ही जागा बघू शकता, किती मस्त आहे, पाणीच पाणी. आणि हे इकडं आमचं धरण आहे, ते खूप लांब आहे, तुम्हाला नंतर दाखवतो. बघा इथून हा गेलेला आहे बेडोक. आणि हे आमचं धरण बघा किती मोठं आहे, एकदम भारी. ते पर्यंत इथं आपण बघूया. आता आपली पोरं चिंगल्या घालत आहेत, तर जाऊया बघूया कशी चिंगल्या घालतायत. हे इथं पोरं ही 2 जण आता खाली चिंगल्या घालायला जात आहेत. हे बघा खाली पाण्यात जात आहेत चिंगल्या घालायला. आणि चिंगल्या घालल्यावर तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवतो. हे बघा असे चिंगल्या घालतात. हे 2 भाऊ आहेत, मेहुळ आणि मंदार. तर बघा आता त्यांनी चिंगल्या काढल्या आहेत. बघा चिंगल्यांपेक्षा घाण बघा किती आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यातून ते चिंगल्या निवडून काढतील. ती बादली कशाची आणलेली, हागायला आणलेली आहे तुम्हाला. तर हे बघा हे चिंगल्या शोधत आहेत आता ह्याच्यात. हे बघा ही बघा ही अशी असते चिंगळी. तुम्ही कधी बघितलेत की नाही माहित नाही, तुमच्याकडे भेटते की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. बघा ह्या चिंगळ्या. आणि हे चिंगल्या ठेवायचं भांड. तुम्हाला वाटलं असेल ते हागाय आणलं, पण आम्हाला बाथरूम आहे घरात. बघा ह्याच्यामध्ये आहेत त्या चिंगल्या. बघा किती मस्त आहेत. 3-4 भेटलेले आहेत. आता चला पुढचा ब्लॉग मी थोडंच मासे पकडताना दाखवतो. तुमच्याकडे ह्या चिंगल्या आहेत की नाही आम्हाला कमेंट करून सांगा. गाईज आता आपल्या इकडची सगळी पोरं मासे पकडायला चालले आहेत. तर बघा इथं पण सुद्धा बिंदावरनं मोबाईल पकड जरा, जो मला देऊ. तर गाईज बघा सगळे बिंदावरनं चढून जावं लागतंय आम्हाला. तर आता आम्ही हे बघा हा आमचा इकडून चौकीतून मासे पकडायला दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. गाईज लवकर आहे गाईज. तर गाईज चला आपण पुढे जाऊया. आपली पोरांना मासे पकडायची खूप हाऊस आले, तर पुढे पटावट चालत आहेत. तर गाईज हे बघा ही आपली पोरं इकडनं सगळे आम्ही. आणि गाईज हे चला आता आम्ही सगळी पोरं चाललो आहोत मासे पकडायला वज्रावर तिथे. तर गाईज हे बघा ही आम्ही सगळे वज्रावर, जिथे पहिल्या पावसामध्ये वल्गणीचे मासे पकडतात. तर तुम्ही कधी वल्गणीचे मासे पकडलेत की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. तो वाडा आहे. आता आम्ही मासे पकडायच्या ठिकाणावर पोचलेलो आहोत. आणि हे बघा हा आमचा मासे पकडायचा प्लेस आहे. आणि ते बघा ते 3 आमच्या इकडची 3 पोरं आधीच इकडे मासे पकडत आहेत. तुम्हाला दाखवतो ते 3 पोरं. ते बघा 3 पोरं तिकडे आधीच मासे पकडत आहेत. हे बघा 3 जण गल टाकून बसले आहेत.
आणि हे आमचं मासे पकडायचं प्लेस आहे हा. इथं आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहोत. आता थांबा गाईज, डायरेक्ट तिकडे पोचल्यावर मी व्हिडिओ चालू करतो, कारण इथे मला पाय बी सरकला तर मी पण पाण्यात, मोबाईल पण पाण्यात. तो पुढे गेल्यावर मी तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो. ही बघा, ही आमच्याकडची स्मशानभूमी आहे. हे बघा, हे आमच्या इथली स्मशानभूमी आहे आणि गल टाकत आहे. आणि हे बघा, हे असं ते हे दाखव. आणि हे बघा, हे असे गलाला चिंगल्या लावून गल पाण्यात टाकून मग सुतिरी वगैरे भेटते. तो हे घेता. आणि हे आता टाकतोय हा. आणि हा गल टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता कसा फिरून फिरून गल एकदम असा लांब लचक एकदम गेला आहे. ते बघा, हे तर असं अडकवलेलं आहे. आणि बघा, आणि ह्याच नदीमध्ये पुष्पाची लाकडं फेकलेली, त्या चंदनची लाकडं. तर इथं आम्ही आता ह्या प्लेसवर आलो. आम्हाला हे भाग्य लागलं की पुष्पाची शूटिंग आमच्या इथे झाली. तर गाईज, ही गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका. आमच्या इथल्या पोरांना खोटं बोलण्याची खूप सवय आहे, तर तुम्ही ही गोष्ट मनावर घेऊ नका. आणि बघा, मासे पकडायला किती जण इथं आलेली आहेत, खूप जण आहेत. तर गाईज, नंतर तुम्हाला आम्ही डायरेक्ट मासे भेटल्यावरच दाखवतो. बघा किती गल टाकून ठेवलेले आहेत. 1 2 3 हा 4 5 6 7 8 आणि हा 9 गल. आणि हा एक इथं पडलाय 10वा. 10 गल टाकून इथं बसलो आहे. आणि बघा पोरं कशी बसलेत. सो गाईज, पुढं नंतर बघू, मासे भेटतात तुम्हाला दाखवतो किती मासे भेटतात, किती मोठे मासे भेटतात. आणि आमच्या इथे खूप मोठे मोठे मासे भेटतात. तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला. आता आम्ही घरी चाललो आहोत. आणि हा बघा, हा खाली पाण्यामध्ये बुडलेला मासे गल अडकलेला म्हणून एक सुतेरी काढायला, पण काय ती आम्हाला भेटली नाही. आणि ह्याची व्हिडिओ मी मध्ये टाकतो पाण्यात जाताना, की बघा तुम्ही कसा पाण्यामध्ये बुडला आहे. काढले मी व्हिडिओ घालून. आता एवढं बुडलाय, काढायच पाहिजे रे, निघायच पाहिजे देवा. तर गाईस, इथं बघा आमच्या गलाचा रेस्क्यू चालू आहे. आमचा गल पाण्यामध्ये बुडला आहे, तर त्याला आता आमच्या इथला पोरगा रेस्क्यू करून बाहेर काढत आहे. हो, आला बाहेर नाही. मंदार लूज किती झाला गल? झालाय बाई, एवढा गल लूज झाला. आताच मासा लागतोय हाताला. अरे छाट मारतच नाही लागत. हा, अरे मग ओढतोय रे मॅम. मासा असं म्हणूनच लागतो. ऑक्सिजन लावू तुझ्या तोंडाला. अंडा खाली 2-3 तास पाण्यातच राहते निघत. ती मशीन आणू काय ऑक्सिजन देऊ काय? एकदा डूब बघ कुठे आहे नक्की. एवढा कातलाच आहे रे. मंदार घुसल काय कातलात? हजार काय? अरे एवढीची बोट आहे, त्यात नाही मंदार शिरल काय? आणि आता आम्ही तुम्हाला सुतेऱ्या दाखवतो, आम्ही किती सुतेऱ्या पकडल्या आहेत. तर काय बघा, ही एक सुतेरी, ही दुसरी, 3, हे बघा 3 आणि 4. आणि एक सुतेरी जिवंत आहे, उड्या मारते, त्या मंदारच्या काय हातात भेटत नाही. आणि ही 5, अशा 5 सुतेऱ्या, अशा 5 सुतेऱ्या निघालेल्या आहेत. तर गाईज, आमचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून. एक ह्या आमच्या भावासाठी मी व्हिडिओमध्ये टाकतो, एवढा पाण्यात खाली बुडून मासे काढायला खाली पाण्यात बुडला, त्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो, टाटा, बाय बाय.